ओरडू नको. इतले पैसे तुझ्याजवळ म्हणजे तू. हे बघ मामी, गप्प बस. आजपर्यंत मी तुम्हाला पाठीशी घातलंय ना, मग आता मला पाठीशी घाला. घालतो ना. पाठीशी घालाले काय? पाठीशी घालूच आम्ही, पण मग मला त्यातले थोडे पैसे द्या लागेल. अच्छा, म्हणजे वृत्ती बदलली नाहीच आहे. कारण न असतात बापा प्रत्येक गोष्टीले. पण तू आला गड्या आमच्या पार्टीत आता, नाही? तू आमच्या पार्टीत आला म्हणजे आता तुला समजेन की त्या पलीकडच्या पार्टीत राहून कितीही साजरं काम करा, कितीही चांगलं काम करा, पण पैसे भेटत नाही. पैसे ह्या बाजूच्या पार्टीला भेटते, है ना? आम्ही एक मिनिट, माझी कुठलीही पार्टी नाही आहे, मी कुठल्याही बाजूला नाही आहे. मला आता पैशांची खूप गरज आहे. मलाही गरज आहे पैशाची. पण ना, हे 500 रुपयाची नोट कोणाच्या दातावर मारू मी? हा? अजून पाहिजे? चुपचाप ठेवायचे पापा. नाहीतर सगळ्यांना सांगीन हे पैसे मला तुझ्याकडे सापडलेत आणि कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. नको आहेत? नाही देन बापा, तेवढेच तेवढे पाहिजे. रेयांश, मी माऊला सगळं सांगितलं ऑर्डर बद्दल. हो, काय म्हणाली? सी डिटेल मध्ये बोलता नाही आला बिकॉज आय वॉज इन अ हरी, पण आय थिंक सो दिस टाइम शी विल हेल्प. सॅम, तू परत टेकन फॉर ग्रांटेड नको घेऊस तिला. नाही रे, सी मी प्रॅक्टिकली बोलतेय. ऑल सेड एंड डन, ती आता फ्री आहे, सो तीही कशात तरी बिझी राहील, तिलाही बरं वाटेल आणि मलाही हेल्प होईल. राईट या, नॉट अ बॅड आयडिया. ऍक्च्युली यू नो व्हॉट, दिस इज द बेस्ट टाइम. म्हणजे तू ह्या ऑर्डर सोबत, म्हणजे एक्झामच्या ऑर्डर सोबत तू अजून एक ऑर्डर घे, सायमल्टेनियसली बनवता येईल हे. आणि यू नो व्हॉट, आपण तुझ्यासाठी एक सोशल मीडिया पेज सुरू करू ऍड्स प्रमोट करायला. म्हणजे तुला तुझे व्हिडिओज टाकता येतील, तुझे स्किल्स काय ते दाखवायला, आणि तुझे माहितीवाले व्हिडिओज, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह, हा माहितीवाले. आणि आणि आपण पॅम्पलेट्स छापूयात, काहीतरी सुरू करूयात प्रमोशनसाठी. यू नो व्हॉट रेयांश, मी एक्झॅक्टली हाच विचार करत होते. आणि इट्स नॉट अ बॅड आयडिया, म्हणजे सोशल मीडियावर खर्च पण नाही होणार. अरे गरज पडली तर तो पण करूयात सॅम, ऍड्स प्रमोट करूयात, काहीतरी करूयात, ऍटलीस्ट स्टार्ट होईल ना. आय रिअली होप माऊ मला हेल्प करेल. यु नो लाईक तिच्याकडे खूप युनिक आणि वेगळ्या आयडियाज असतील, ती मला एक्झिक्यूट करायला पण हेल्प करेल. पण सॅम, काहीतरी बॅकअप ठेव. काही बॅकअप नाहीये माझ्याकडे. मी मीनाजीला विचारलं, पण तिला सगळं टिपिकल येतं रे. माऊकडे कसं काहीतरी वेगळं युनिक असेल. आय रिअली होप शी विल हेल्प मी. ए, मला काय वाटतंय, तू हे सगळं माऊला सांग, ती शुअर शॉट इम्प्रेस होईल आणि लगेच जॉईन करेल. आय रिअली होप सो. जरा मस्का मारावा लागेल, पण आय थिंक सो आय कॅन डू इट. तुला जमतच. पण मला अजूनही असं वाटतं की तू एकदा बॅकअपचा विचार करावास. बोल आई. भैरवी, गेले का तुमचे पाहुणे? हव्या असलेल्या गेल्यात, नको असलेले बसलेत घरातच. खूप त्रास देतात का ग ते मामा मामी? नाही आई, ऐक ना, मी तुला नंतर करू का, मी जरा बिझी आहे. अगं आता काय झालं? नाही, कशात बिझी आहेस? जॉब शोधण्यात? आई नाही, घरच्या कामामध्ये बिझी आहे जरा. भैरवी, तुला सांगितलं ना, नको त्या घरच्या कामांमध्ये अडकूस. हे बघ, एकटा त्या कामं करायची सवय लागली ना, तुला जॉब करावासाच वाटणार नाही.
असं काही होणार नाहीये. मी शोधणार आहे नोकरी. बरं मी ठेवू का आता फोन? ऐक ना भैरवी, अगं संयमीचा फोन आला होता. तिला कसली तरी ऑर्डर मिळाली आहे. ती म्हणत होती इथे आपल्या घरी येऊन करू दे का. काय सांगू तिला? सांग, हो सांग. म्हणजे तू तिला मदत करणार नाही ना? आत्ता नाही आई. काय ग भैरवी? नाही म्हणजे घरातली सगळी कामं करायला वेळ आहे तुला, पण तिला मदत करणार नाहीस? आई, एकदा गंमत म्हणून केली मी तिला मदत. सारखं सारखं मला ते करायला आवडेल का मला माहित नाही. आमच्या घरात जे काही सुरू आहे ना आत्ता, त्यात दुसरं काही सुचणं सुद्धा कठीण आहे आई. आता काय झालं? थोडे पैसे चोरीला गेलेत. काय? अरे देवा, तुमच्या घरात ना काय चाललंय ना मला तर काही कळतच नाहीये. एक काम करा, काही ग्रहशांती वगैरे करता येते का ना ते बघा जरा. त्यापेक्षा ना आई मी पैसे शोधेन. ते पैसे मिळाल्याशिवाय मला आणि बाबांना दोघांनाही चैन पडणार नाही. खूप होते का ग पैसे? नाही माहित, पण मुद्दा तो नाहीये आई. मुद्दा हा आहे की पैसे घरातच होते आणि घरातनं कुणीही बाहेर गेलेलं नाहीये ना बाहेरून कोणी घरात आलेलं आहे. याचा अर्थ चोर घरातच आहे आणि यावेळेस मी त्या चोराला सोडणार नाही. म्हणजे नक्कीच ते मामा मामीच असणार. मी आता काहीच म्हणणार नाही आई. माझ्याकडे पुरावा येऊ देत, मग बघ मी त्यांना कशी सरळ करते ते. बरं ठीक आहे. राधा मामी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोल बाई बोल, तूच बोलायची बाकी आहेस. लाचार म्हणून आलो तुझ्या दारात, लाचारासारखंच राहा लागेल ना. यायले बोलून झालं, आता मला बोल. हे बघा, मला हे टोमणे मेलोड्रामा भांडणं करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. मी क्लिअर कट विचारते तुम्हाला तोंडावर, ते पैसे तुम्ही घेतलेत का? अयो कितीदा सांगू तुले, पण नाही घेतले ते पैसे, नाही घेतले. बरं ठीक आहे, बघितलेत का कुठे? कुठं? ऑफिसला. आम्ही तुम्हाला विचारते, मी काहीतरी बघितलेत का ते पैसे तुम्ही? तुझ्या पैशाकडे बघायची हिंमतच नाही राहिली बाई आता, अजिबात नाही. ते तू भाजीसाठी दिले होते आणि ते दुधासाठी दिले होते. ते जाऊ दे, ते बाकी सगळं सोडा. आता उगाच विषयांतर करू नका. मी फक्त आजच्या पैशांबद्दल बोलतेय. पुन्हा एकदा विचारते, ते पैसे तुम्ही घेतले होते का? नाही घेतले ना मायबे, कितीदा विचारते, नाही घेतले ना मी पैसे. नशीबच फुटकाय मार. आता ते काय आलं, एकदा कपाळावर शिक्का बसला ना आमच्या, आम्ही चोर, तर तुम्ही तशाच नजरेने पहा आम्हाला. आम्ही काय आमच्या नात्याचा मान म्हणून आम्हाला आसरा दिला ना तू. लय उपकार झाले होते मायबाई तुझे, पण मग असा घडोघडी अपमान करण्यासाठी आणलं का तू आम्हाला इथं? घरात कोणतरी लाथा मारायले, टाइमपास करायले, तुला कोणतरी पाहिजे होतं का म्हणून आणलं का आम्हाला तू इथं? हे पाय सुनबाई, आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊ नको. आम्ही नाही घेतले पैसे तर नाही घेतले, मी सांगून राहिली ना, जीवाच्या आकांताने नाही घेतले पैसे म्या. मग हे पैसे कुठून आले? सॅम, पैशाचं काही टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, मी देतो पैसे, डोंट वरी. सो काका, मी पॅम्फलेट, सोशल मीडिया मॅनेजर सगळं हायर करू ना? बिंदास कर. थँक्यू सो मच काका. मला नव्हतं वाटलं तू इतक्या लगेच हो म्हणशील. हो ना? नाही बरोबर आहे. काकापेक्षा माऊस तुझी फेवरेट आहे, तिलाच तुझी काळजी असते, मला नाही ना. आय डिड नॉट मीन दॅट. आय नो, आय एम किडिंग. सॅम, खरं सांगू, मला नेहमीच तुझ्यासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी करायचं असतं का. सो आता करतोय. सो फॉर शुअर मी आता माऊला नको ना विचारू? नाही नको विचारू. जे हवं ते माझ्याकडे माग.
मी देईन. थँक्यू सो मच काका, यू आर द बेस्ट. ऐक, आता मनापासून कामाला लाग, भरपूर प्रॉफिट कमव आणि मला पार्टी दे. डन. ऑल द बेस्ट. थँक्यू काका, बाय. काय म्हणला काका? काका हो म्हणाला सोशल मीडिया मॅनेजर वगैरे ठेवण्यासाठी. ही इज बेसिकली रेडी टू इन्व्हेस्ट. तुझा काका? हो. सॅम, आय एम सॉरी बट आय हॅव टू आस्क दिस. त्याचा पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? रेहांश, आय रिअली डोंट नो. तुला विचारावंसं नाही वाटलं का सॅम? अरे मी कसं विचारणार, केवढं ऑड वाटतं ते. त्यात काय एवढं ऑड? त्याचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते, सो ते मॅनेज झालेत का, प्रॉब्लेम्स आणि इश्यूज सॉल्व्ह झालेत का हे विचारूच शकतो आपण. हे सगळं खूप एक्सपेन्सिव्ह आहे, तुला माहिती आहे ना. आपण ते ऍड्स प्रमोट करायचं म्हणत होतो कारण आपल्याला आपला प्लॅन फुल प्रूफ वाटला आणि माऊ इन्व्हॉल्व होऊ शकत होती. तू डिरेक्टली सोशल मीडिया मॅनेजर ठेवायचं म्हणतीस? अरे मी नाही, तोच म्हणतोय ठेवायचं. आणि रेहांश, मला माझा काका माहितीये, जर एखादी गोष्ट त्याला पॉसिबल नसती किंवा तो अफोर्ड नसता करू शकत ना, तर त्यांनी ओपनली येऊन मला सांगितलं असतं. ही इज रेडी टू इन्व्हेस्ट, ही इज रेडी टू हेल्प. दॅट मीन्स ही हॅज अ प्लॅन. सॅम यार, ठीक आहे, लेट्स होप सो. डोंट वरी, काका सगळं नीट करेल. आय नो दॅट. मी काय विचारते तुम्हाला, हे पैसे कुठून आले हे बघा, मला खरं खरं सांगा, नाहीतर मी अनिशने दिले. अनिशने. बाबा, थोडं कपाळ आलंय, आठ्या पाडायला काय आलं तुला? अनिश मला 500 रुपये नाही देऊ शकत का? असं म्हणालीये का मी? मला सांगितलं कसं नाही अनिशने? कितीतरी वेळा सांगितलंय मी, चला पैशाच्या बाबतीतली छोट्यातली छोटी गोष्ट सांग मला. त्याने तुले का नाही सांगितलं? मी कसं सांगू बाप्पा? त्याने मला पैसे दिले, मी घेतले. सुनबाई, हे बाय, असा साराही अपमान करत राहशील ना, त्यापेक्षा एक काम कर, जो आमच्या गळ्यात धोंड बांध आणि आम्हाला विहिरीत ढकलून दे. माय बाई, मामी प्लीज मला इरिटेट नका करू आता. हा जाय ना, जाय जाय, तोंडावर निघून जाय. आम्ही पण माणसं आहोत, पाय पुसणं नाही आहोत. याचं मदत केल्यासारखं दाखवायचं आणि मग कुत्र्यासारखं हाड करायचं. त्यापेक्षा त्या गाडी खाली आलो होतो तसंच सोडून जा लागत होतं ना. काय आले वाचवायला? आम्हाला मेले असते मामा, मी काढले असते कसे तरी दिवस बाहेर. ए बाय, आमच्यापेक्षा ना पैसा पैसा तुम्ही लोक करून राहिले. तुमची पैशाची तंगी चालू आहे का आम्हाला माहित नाही का? मामी हे बघा, मला तुमचा अपमान नाही करायचा आहे, पण मला सांगा, ही कॅश अशी कशी जाऊ शकते अचानक घरातून? मी काय सांगू माय बाई, मलाही नाही समजून राहिलं, डोकं भन करून राहिलं माय. मी चहा करतो मायासाठी, तुला पाहिजे का? हे करायचं ते करा. जिजू, हा, कामात आहेस? थोडा. ठीक आहे. अरे तुला काही बोलायचं होतं ना? सॉरी, मी हे नंतर करतो. बस बस रे, बोल काय झालं? काय कसं चाललंय कॉलेज? छान चालू आहे. गुड.